पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक होणार आहे। इच्छुक उमेदवारांची उद्या शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत बैठक होईल। उद्या दुपारी 2 वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावर आपले प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्याला अधिकची माहिती देतील। पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या मुंबईत बैठक आहे, त्याबद्दल सविस्तर सांगाल। खरं तर अभिलाष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईमधल्या इच्छुक उमेदवारांची उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही संपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती जी आहे ती कळते आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढणार की काँग्रेस सोबत निवडणूक लढणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला पाहायला मिळतो। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि तशा पद्धतीची ठाकरेंच्या पक्षांसोबत त्यांची चर्चा देखील, प्राथमिक चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात जागा वाटपाची ठाकरे बंधूंसोबत ही संपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सुद्धा मिळते। परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईमध्ये जवळपास 50 जागांवरती दावा करतोय आणि या 50 जागांवरचे जे अंतिम उमेदवार आहेत त्यांची उद्या बैठक जी आहे ती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे। कोकाटेंना 2 वर्ष आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम करण्यात आली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम करण्यात आली आहे। यावर चंदन पूजाधिकारी आपले प्रतिनिधी अधिकची माहिती देतील। खरं तर काही दिवसांपूर्वीच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघड झाला होता। 10% सदनिका लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता आणि त्या संदर्भातली शिक्षा जी आहे ती प्रथम वर्ग दंड न्यायाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुनावली होती। मात्र याच एकूणच प्रकरणाला माणिकराव कोकाटे यांच्याकडून आव्हान देण्यात आलं होतं। आता मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं देखील ही शिक्षा जी आहे 2 वर्षाची ती कायम ठेवलेली आहे आणि या संपूर्ण निर्णयानंतर आता माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा पुन्हा एकदा राजीनामा द्यावा लागतो का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं या सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या त्याला कुठेतरी आव्हान जे आहे ते माणिकराव कोकाटे यांच्याकडनं देण्यात आलं होतं। या निर्णयाला आव्हान माणिकराव कोकाटे यांनी दिलं होतं, त्याच्यामुळे त्यांना दिलासा तात्पुरत्या स्वरूपात मिळालेला होता। मात्र आता जिल्हा सत्र न्यायालयानं देखील हा निर्णय कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच कोकाटेंना 2 वर्ष आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।